7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या दरम्यान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर भारत जोडो यात्रा काढलेली। दरम्यान ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यातल्या 5 जिल्ह्यातून आणि 11 विधानसभा मतदारसंघातून गेली होती। मात्र ज्या विधानसभा मतदारसंघातून यात्रा गेली त्या सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही, अशी माहिती आता समोर येते। संजय महाजन आपल्या सोबत आहेत याबद्दल अधिक अपडेट द्यायला। संजय, भारत जोडो यात्रा आणि काल आलेला निकाल, काय नेमकी समीकरणं आता समोर येत आहेत, काय निरीक्षण समोर येत आहे आता? संजय, आवाज पोहोचतोय? हा, नक्कीच अश्विनी। भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी काढलेली आणि काल आलेला निकाल, नेमके काय आकडेवारी, काय समीकरणं समोर येत आहेत, काय निरीक्षण आहे याबद्दलचं? नक्कीच अश्विन, 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 अशी भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर मधील श्रीनगर अशी काढली होती। या दरम्यान ही भारत जोडो यात्रा 383 किलोमीटर महाराष्ट्रातूनही गेली। महाराष्ट्राच्या जवळपास 11 विधानसभा क्षेत्रातून ही यात्रा गेली होती। मात्र या विधानसभा क्षेत्रात जे निकाल आले त्यावरून असं कळतंय की भारत जोडो यात्रेचा कुठलाही प्रभाव या मतदारसंघातील निकालाशी जुळलेला नाही। कारण जेवढ्या काही मतदारसंघातून जवळपास 11 मतदारसंघातून ही भारत जोडो यात्रा राज्यातून गेली होती, त्या 11 पैकी जर एक बाळापूर येथील, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील जागा सोडली तर कुठेही काँग्रेसच्या उमेदवाराला यश मिळालेलं नाही। विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात ही यात्रा जवळपास 5 दिवस मुक्कामी होती आणि जळगाव जामोद या मतदारसंघात ही यात्रा मुक्कामी असूनही या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालाय। त्यामुळे असं दिसतंय की ज्या 11 मतदारसंघातून ही यात्रा गेली होती त्यात कुठेही काँग्रेसला यश मिळालेलं नाही। अश्विन, संजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।